नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. कसे आहात सगळे? तुमचं खूप खूप स्वागत आहे तृप्तीज मराठी ब्लॉगमध्ये. तर आज आहे गणेश जयंती. तुम्हाला माहिती आहे का हो, वर्षात 3 गणेश जयंती असतात. त्यामधली ही माघ महिन्यातील गणेश जयंती. याची आपण छोटीशी कथा बघूया. त्याआधी मी सांगू इच्छिते, हे समोर जे बघताय तुम्ही ते माघ महिन्यातील गणपती आलेत आमच्या इथे. श्री औदुंबर दत्त क्रीडा मंडळ. तर हे आमचं दुसरं वर्ष आहे. तुम्ही समोर बघालच, अगदी आजोबांपासून लहान मुलांपर्यंत सगळे खूप मेहनत घेतात आणि एक वातावरणच तयार होतं. सगळ्यांनाच माहीत असेल, जेव्हा बाप्पा येणार आहेत म्हणजे त्याच्या अगोदरपासून एवढी लगबग चालू असते, ती तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. गणपतीला आमच्या सर्वांच्या वतीने हेच सांगणं आहे की सर्वांना सुखी समाधानी ठेव. या दिवशी गणपतीची जयंती साजरी केली जाते आणि या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते. माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला गणपती बाप्पाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्त्रपटीने कार्यरत असते. म्हणूनच या दिवशी तुम्ही गणपती बाप्पाची वेगवेगळ्या प्रकारे सेवा करा, अथर्वशीर्ष पठण करा, नामस्मरण करा आणि स्पेशल म्हणजे विद्यार्थी आहेत की गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता आहे, तर त्यांनी आवर्जून या दिवशी वेळ काढून दररोज तर छान असं नामस्मरण कराच, पण या दिवशी त्यांची तत्व तुम्हावर लागू होतात. त्यामुळे तुम्ही जेवढी सेवा कराल त्याच्यात दुप्पट तुम्हाला फळ मिळेल. हे सर्वांनी लक्षात ठेवा, लहाना मोठ्यांनी. कारण आपले सगळे 36 कोटी देव आहेत ते खूप भोळे आहेत, ते भावाचे भुकेलेले आहेत. तुम्ही अगदी आर्ततेने साद घातली कोणत्याही देवाला तरी ते अगदी हजर असतात. फक्त तुमच्या मनात भाव आणि विश्वास पाहिजे. सृष्टीच्या आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी गणपतीने तीन अवतार म्हणजे 3 वेळा जन्म घेतला. तो म्हणजे वैशाख, भाद्रपद आणि माघ या 3 महिन्यामध्ये हे जन्म झालेले आहेत. तर याची खूप छान आणि छोटीशी कथा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला माझा चॅनल सबस्क्राईब करावा तर लागणारच आहे, कारण नोटिफिकेशन आलं तर तुम्हाला कळेल की हां, त्या गोष्टीचा व्हिडिओ आलेला आहे. तर आपण बघूया, आता पूजेला सुरुवात होते आहे. तर आपण पूजेचा आनंद घेऊया किंवा पूजेची माहिती बघूया. तर रामकृष्ण हरी. कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. आपल्या चरणी लांबून अर्पण केला आहे, सांगून सर्वांचा सुखी ठेवून असा जो कार्यक्रम आहे निर्मग्नपणे पार पाडावा हे इच्छिता सर्व ते प्रार्थनापूर्वक नमस्कार त्याच्यावरती एखाद्या आंब्याच्या डाळी हातला बघ तेवढ्या एक चांगला काढून ठेव 5 पानावर. हां, 5 पानाचं काढून चित्रपाल देवता घेऊन प्रार्थनापूर्वक नमस्कार. चांगला सोडायचं. श्री कृष्णांना परमात्म्यानं पण 2 वेळा केलं. श्री रामकेशाय नमः, ओम नारायण माधवाय नमः, गोविंदांना विष्णवेंना मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमांना वामनांना श्रीधराय नमः, प्राणाय हात जोडा, प्राणायाम ओम ओम वाम महा ओम दत्तगुरुनां परमेश्वर धीमहि देव योना प्रचोदयातो ओम महागणपतींना इष्टदेवताभ्यो कुलदेवताभ्यो ग्रामदेवताभ्यो सर्वेभ्यो देवेभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो निर्विघ्नमस्तु सुखमहंतस्य कपिलगणगा लंबोदरसेभ्यो देवेभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो देवकारेषु नास्ति तेषां मंगलं तेषां हृदयं भगवान् मङ्गलातं हरि सदैव लग्नं सुदिनं ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं तदेव लक्ष्मीपते ते गृहस्मरामि लभतेषां जयस्तेषां पुत्रस्तेषां बराजा समर्पयामि आसनाभ्यक्षतां समर्पय गणपती भक्ती भाव महागणपती देवता विमान कृष्ण संघाय परिधान सर्व तुला मोबाईल पाणीची आवाज दिला मी मंत्र म्हणतो त्याच्यात थोडं पाणी पळीने घालत राहायचं. तुम्ही आता राहतला प्रणाम नजरता देवं गौरी मक्ता वसुंधरेत्यं मायुकामाक्ता सिद्धये प्रथम एकदन्तं नित्यं तृतीयं कृष्णलिंगाख्यं गजरवक्त्रं लंबोदरं पंचमं च षष्ठं ईशणं च सप्तमं रागेन्द्रं धूम्रवर्णं च शरणं नवं मल्लयं दशमं विनायकम् एकादशं गणपति द्वादशान्तु नामायति सुजनं महागणपति महाविष्णुधानं समवाय सुरायुतं ब्रह्म विष्णुमहेश्वरं वासुदेव जगन्नाथ शंकर शरणाय सुधा प्रद्युम्नमोदश्च भोजनाथा महागणपतींना महाविष्णुसादं समर्पयामि. एकदन्तं द्वितीयकं तृतीयं क्रीडाख्यं
गजवक्त्रमंजम श्रेष्ठमनि श्री सत्य महागणस्य सुरायुतं ब्रह्म विष्णुमहेश्वरान् वासुदेवजनाथ शंकर शनवता प्रद्युम्नश्च भगवन्तु विचारिते अखण्डलो निर्भगवान् यमो निवृत्तिसता वरुण महागणपतिना अभिषेकयमो निवृत्तिसता वरुण महागणपतिना अभिषेकस्नानं समरमे सुरायुतं ब्रह्म विष्णुमहेश्वरान् वासुदेव जगन्नाथ प्रद्युम्नश्च भगवन्तु विजयते अखण्डलो निर्भगवान् यमो निवृत्तिसता वरुण शिव ब्रह्मणा सहिता सर्व दिक्पालमंजा किंमते बुद्धी म्हणून महागणपती देविनायकांना अभिषेक स्नानं समर्पयामि सुरायुधं ब्रह्म वैष्णवेश्वरान् दिक्पालान् बांधवता कीर्ती लक्ष्मीदां नमो नमः पंचामृतस्नानं समर्पयामि अनन्तरं शुद्धोदकस्नानं समर्पयामि महागणपतींना सर्वोपचार्थे दधिस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानं समर्पयामि महागणपतीला स्थापयामि पूजयामि दोन समर्पयामि विलेपनार्थे चंदनं तुम्ही हळद कुंकू घाला पायावरती महागणपतींना सर्वोपचार्थे हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि ओम गुरुस्वा महागणपतयेन्ना सर्वोपचार्थे महागणपतयेन्ना सर्वोपचार्थे जाणून नमस्कार कलशसमिकंता महागणपतींना सर्वोपचार एक आंब्याच्या एक पोल्या आंब्याच्या आतमध्ये टाका कलशाला लोकांनी नमस्कार करा कलशा यन्मा सर्वोपचार्थे गंगावाहनार्थं ओम गुरु स्वाम दत्त दुर्वण्यं वरवदेव सदिमे महागणपतींना श्री गणेशायन्मा पादं पूजामि आठवण करताना ओम विघ्नराजायन्मा जान्नीं पूजामि डुक्करस्वाक्षमन्नायन्मा उरुं पूजं मांड्यान् वस्यवायचा ओम हेरंबायन्मा पटीं पूजामि कमरे वस्यवायचा ओम कामरीसुनयन्मा नाभीं पूजामि बिंबे वस्यवायचा ओम लंबोदरायन्मा उदरं पूजयामि पोटां वस्यवायचा ओम गौरीसुतायन्मा स्तनं पूजयामि स्तनं वस्यवायचा ओम गणनायकांना हृदयं पूजामि हृदय वस्यवायचा ओम स्थूलकर्णायन्मा कंठं पूजामि कंठं वस्यवायचा ओम चंद्ररजन दोन्ही खांद्यान वस्यवायचा ओम पाठ असताना चारी हातावर ठेवायच्या हस्तां पूजयामि ओम गजवक्त्रांना वक्त्रं पूजा मुखावर ठेवायच्या ओम विघ्नहर्तेंना ललाटं पूजामि कपाळावर ठेवायचा ओम सर्वेश्वरांना शिरं पूजामि ओम गणाधिपायांना सर्वांगं पूजामि राजे लक्षात आहेत डोक्यापासून पायापर्यंत सगळीकडे समोरामि ओम मुर्गराजान्मा उमापुत्रान्मा श्रीगजान्मा चेतदुरांकुरं समर्पयामि ओम लंबोदरन्ना बद्रीपत्रं समर्पयामि ओम हरसुनयन्ना धातुरपत्रं समर्पयामि ओम गजकर्णायन्ना तुलसीपत्रं समर्पयामि ओम वक्रतुण्डान्ना शमीं पूजयामि ओम उयस्वा सिद्धिविनायकान्ना गुरुवान् एकान् समर्पयामि दोन दोन व्हा बाकी सगळे एक राहील ती एक ठेवा पुरा लाव आता पुराणीच लावायचं त्याला तिथे फूल केले असते ठेवून द्या ओम गुरुस्वा महागणपतींना सर्वोपचार्थे मांगल्यदर्शनं समर्पयामि विष्णुदर्शनं समर्पयामि पळे पाणी घ्या भरून निरंजनावरती गरम करायचं पळे ओम गुरुस्वाम दत्त जीवन्यं वरवदेव सदिमे यो यो न प्रचोदयात् परिणायात घ्या उजव्या फुल घ्या फुलाचं पाणी 3 वेळा गणपतीच्या पायावरती शिंपडायचं गोल बुडवून घ्या ओम गुरुस्वाम दत्त जीवन्यं वरवदेव सदिमे यो यो न प्रचोदयात् मांगलिकस्नानं समर्पयामि राजे पाण्यात टाकून घ्या कृष्णोदकस्नानं समर्पयामि ओम गुरुस्वाम यन्मा सर्वोपचार्थे विविध पुष्पाने पुष्पमालां समर्पयामि ओम गुरुस्वाम अगरबत्ती निरांजन दोन अगरबत्ती लेखून दोन बेल प्राणायना पानायना गानांना उदाहरणा समानांना ब्रह्मणेना उत्तरा प्रपूर्ण समर्पयामि असवर्षांमय प्रार्थना पूर्वकं सर्वमेव
कृपादयाची सर्वांगे सुंदर शेंदुराची जय देव जय देव मंगलमूर्ती श्रीविष्णुपदे सहस्रनाम महाभारते महाकरोपचारे प्रार्थनापूर्वक नमस्करोम्यमुदेवा महागणपतये नमः। ओम यज्ञेन यज्ञमयं सदैवा तानि धर्माणि उत्तमानि च राजाधिराजाय नमः।